हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता आपण अजून स्टार्ट करतो. तर आपली गाडी इथं रेडी आहे, पुसली त्याला पुसलं वगैरे व्यवस्थित. आणि आता आपण निघतो कामावर. जसं लावूया चावी. जसं टायमिंग बघू शकता. आता आपण भाऊ 1 वाजता आलता, 1:05 मिनिटं आपण निघालोय. गाडी घराच्या खालीच होती. तर बघूया आजची अर्निंग कशी होती. आज 1 वाजता आपण निघालो, काल तर 2 वाजता निघलो, तरी आपलं टार्गेट लवकर झालं आणि अर्निंग थोडीफार चांगली झाली आपली लवकरात लवकर. आणि एक भाऊ तसा आलाय माझा आज कामावरनं, तर त्याचं CNG वगैरे भरून आलाय. तर गाडी आपली CNG फुल आहे, 2 किलोमीटर चालली आहे पंपावरून रिटर्नपर्यंत. आणि भावाची अर्निंग टोटल CNG वगैरे कट केलं तर 1800 समथिंग काहीतरी वाचले. तोला रात्री नव्हता ट्रिप एवढ्या कंटिन्यू. तर म्हणलं ठीक आहे, जाऊ काय नाही, आता आपण कव्हर करूया थोडंफार त्याचं. म्हणजे 200-300 रुपये एक्स्ट्रा निघले तर निघले आपले, नाही तर मग रात्री तसं पण तो कधी कधी सॅटर्डे संडेला करतो कव्हर. तर ठीक आहे, आपण ट्रिप स्टार्ट करतो. बघूया पहिली ट्रिप पूर्ण. पहिली ट्रिप पण लागेल आपल्याला 7 मिनिटावर पिकअप आहे, म्हणजे 2.3 किलोमीटरचा पिकअप आहे. एरोडा ड्रॉप करायचा 300 रुपये काहीतरी दाखवले. ठीक आहे चालते. 297 काहीतरी. काका साईडला वा म्हणलं त्याला. सकाळ सकाळ लोकांनी ट्रॅफिक, मेन गोष्ट ट्रॅफिक नाही दाखवते तिथं, त्यामुळं एक्सेप्ट केल्यावर काय प्रॉब्लेम नाही. लवकर कंप्लीट करूया आणि तिथनं बघूया. आणि एरिया पण तसा आहे की तिथं गेलं आपल्याला रिटर्न ट्रिप लागू शकते, तिथनं ट्रिप लागू शकतात, त्यामुळे एक्सेप्ट केले. तर जातो कस्टमरला पिकअप करतो, ट्रॅफिकला दाखवतो. 5128 ट्रिप ड्रॉप केले. 297 भेटलं इथं कल्याणी नगरच्या चौकात बघू शकता. तर इथनं बघा पुढची ट्रिप कुठे लागते. पुढची ट्रिप पण लागली आहे पुण्यात सिटीमध्ये कुठे ते ड्रॉप करायचं. इथं एरोडा सिग्नलवरनंच आहे. पिकअप करूया आणि ड्रॉप केला दाखवतो किती भेटतं. ते 180 समथिंग काहीतरी आहे. तर सिटीकडली ट्रिप लागलेली, पण मी ती कॅन्सल केली कारण आपल्याला ओलाकडनं परत चांगली ट्रिप लागली. 17 किलोमीटर 300 प्लस काहीतरी देत होते. मोशी साईडला जायचं आहे म्हटलं चला जाऊया. एक्सेप्ट केली ट्रिप. आणि इथं IT पार्क, मी एरोडाचं सिग्नलच होतं, तिथनं ट्रिप लागली. IT पार्कवर नव्हते, मला लगेच कॅन्सल करून युटर्न मारलाय. तर इथं आलं लोकेशनवर. कस्टमर वगैरे कुठं थांबलेत. ट्रिप ड्रॉप केली आपण. 341 रुपीज आपल्याला भेटलेत. तर ठीक आहे, इथं बघा आता पुढची ट्रिप. तर पुढची ट्रिप लागली आहे आणि सदाशिव पेठे काय ते ड्रॉप आहे 500 समथिंग काय ते दाखवलेले. तर ठीक आहे, एक्सेप्ट केली. आता जाऊया कस्टमरला पिकअप करूया. आणि मॅडमचा फोन तर आलता, कन्फर्म केली राईट. त्यांना बोललो आलो आहे बिल्डिंग खाली. आता बघा किती वेळ लागता येईल. OTP भैया 2789. शेवटची ट्रिप ड्रॉप केली. 508 रुपये भेटलेत आपल्याला. इथं सिटीमध्ये ड्रॉप केलं आहे. तर ठीक आहे, इथं ट्रिप तर कंटिन्यू लागतात ते वेगवेगळ्या, पण छोट्या लागतात. कोणते मोठी ट्रिप बघतो 300 अबाव 350 अबाव किंवा 400 प्लसची भेटली तर चांगलीच आहे. भेटेल की नाही सांगता वाचते उभं कंटिन्यू ट्रिप. आता ओला पण स्टार्ट करा. रेट बघूया कशावर चांगला जायचं, चांगला रेट भेटेल, चांगली ट्रिप भेटेल तिथे एक्सेप्ट करूया. जसंच ओला चालू केलं, ओला कंटिन्यू ट्रिप वाचतात ते. 280 272 कुठली तरी ट्रिप घेतो चांगली. तर जसं बोललो तशी मोठी ट्रिप घेतली आहे मी. 500 समथिंग किती तरी आहे. तातवड्याला ड्रॉप करायची आहे. तर 5 मिनिटात पिकअप होतं. म्हटलं चला ठीक आहे, बरं झालं 500 रुपयाची भेटली. तर त्यांचं डिजिटल पेमेंट आहे वाटतं ओलाचं, पण त्यांना बघू आधी OTP टाका. मी हे बोललं की पेमेंट तुम्ही माझ्या स्कॅनरवर करा, ओलावर नका करू, म्हणजे मला GPay करा. तर बघा तसं झालं तर आपल्या डायरेक्ट किती आपल्या वॉलेटमध्ये जमा होतील. वॉलेटमध्ये जमा झालं एवढंच की ते आपल्याला नेक्स्ट डे भेटतात, बाकी काय नाही. बट नेक्स्ट डे घेण्यापेक्षा आपण डायरेक्ट घेतलेलं बरं, मला तेच बरं वाटतं. म्हणून मी त्याला एक त्यांना आधीच बोलणार आहे. बघ कस्टमर काय बोलतोय, कारण बुकिंग मला कुठं ते कंपनीच्या नावाने आले. तर कदाचित कंपनी पे करणार असेल का समोरचा माणूस करणार काय माहीत. बघूया काय होतंय. गेलं लोकेशनवर पोचतो आणि पिकअप करून ड्रॉप केला सांगतो तुम्हाला किती भेटतं ते. आलो इथं एअरपोर्टवर. तर इथं बघू शकता एक ट्रिप मारली आपण. 564 रुपीज भेटले आपल्याला. रिजर्वेशन ट्रिप होती, 100 रुपये एक्स्ट्रा ॲड झाले. 564 प्लस त्याच्या अगोदर आपण एक ट्रिप कंप्लीट केली ती ओलाचीच. हां, ही याची आपल्याला भेटले 431 डिजिटल होती. तर 431 आपल्या अकाउंटला डायरेक्ट जमा झालेत. तर 500 मला दाखवलेलं, पण जर ते समजत नाही की 430 कसे काय झाले. पण ठीक आहे, 430 भेटले. आपण 430 ॲड करूया. 430 टोटल आपली अर्निंग झाली 2140 रुपये. म्हणजे 400-500ची
अजून 300 समथिंग तरी ट्रिप भेटली तरी मला ओके, काय प्रॉब्लेम नाही. आपण दुपारी 1 वाजता चालू केलं, 9:30 वाजलेत आणि गाडी माझी टोटल 143 चालली. तर ठीक आहे, आता बघा इथं पुढची ट्रिप किती वेळात लागते. तर पुढची ट्रिप पण लागली आपल्याला. मी विमाननगरला होतो, पण खूप वेळ झाला एअरपोर्टवर ट्रिप नव्हती लागत. तर आपण जेवण वगैरे केला, तिथं कोरेगाव पार्कमध्ये आलो. तर CNG भरला. तर विमाननगरवरून सराजवळ CNG मग कोरेगाव पार्कमध्येच आहे आणि मोकळाच होता, लवकर भरून झाला. बरं ट्रिप पण लागली आहे, घरची लोकेशन टाकली, सूसची लागली आहे. तर 300 समथिंग काहीतरी दाखवलेलं, म्हटलं त्याला ॲक्सेप्ट करूया. आपले 2100 काहीतरी झाले, तर 2400च्या आसपास काहीतरी होईल. तर तिकडनं जर बायचान्स चिंचवडची लागली तर ठीक आहे, नाही तर रिकामं गेलं तरी जास्त लांब नाही आहे. तर बघूया, ट्रिप लागेल माझ्या मते, सुसवर्ण लागू शकते. वाकडची वगैरे कुठे त्या हायवेची लागली तरी 150-200 तरी ठीक आहे. तर इथं कस्टमर कुठं थांबले. बाय 4542. तर ही शेवटची ट्रिप होती जी मॅडमला ड्रॉप केलं. 315 रुपये आपल्याला भेटलेत. जसं मित्रांनो लास्ट ट्रिप आपली जी ड्रॉप केली 315 भेटलेत. ओव्हरऑल मी आता झाल्यात लेट वाजले बघा, 12:23 झालेत. मी आता डायरेक्ट घरी जाणार, कारण खूप लेट झाला, मला पण थोडीफार झोप यायला लागली. तर ओव्हरऑल 2454 आपली आजची अर्निंग आहे. त्यातल्या मायनस CNG करून माझी गाडी 175 किलोमीटर चालली असेल. त्यात CNG टोटल 600 रुपयाचाच मायनस, 600 ना 700 करून टाका. 650 किलोमीटर 700 मायनस करा, टोटल 1754 रुपये आपली आजची अर्निंग उरते. तर ठीक आहे, आज म्हणजे बऱ्यापैकी असं मतलब मोजलं तर मी फक्त टोटल 5 ट्रिपच कंप्लीट केल्यात, 5 का 6 ट्रिप, आणि त्यामध्ये आपली एवढी अर्निंग झाली आहे. मेन गोष्ट जी एअरपोर्टची आपण ड्रॉप केली त्यानंतर तिथं थोडाफार जेवणात टाईम गेला. तिकडनं मग CNG भरायला आपण गेलो, तर CNG भरायला गेलो, तिथं थोडाफार टाईम गेला आहे. फक्त थोडा टाईममुळे आपल्याला अर्निंग टार्गेट कंप्लीट नाही झालं. जर आपण डायरेक्टली तिथनं ट्रिप स्टार्ट केली असते ना, एअरपोर्ट जवळ किंवा एअरपोर्टच्या आसपास म्हणून जरी ट्रिप घेतली असती, तिथं जो आपला 1-1.5 तास गेला तो वाया नसता गेला, तर आपल्या ना कमीत कमी हे 1750 म्हणजे अजून आपण 300 जे ट्रिप मारल्या 2000चा आपला टार्गेट डेलीचा कंप्लीट झाला असता सगळं ओव्हरऑल काढून. मग ठीक आहे, असू द्या. जसं मी अगोदर पण बोललोय की या बिझनेसमध्ये कधी टार्गेट पूर्ण बनवू शकतं, कधी नाही बनवू शकत, एवढा काय इश्यू नाही आहे. आणि कधी कधी आपले आता विकेंड चालू होतं, तर विकेंडमध्ये आपलं एक्स्ट्रा अर्निंग होईल. आणि सध्याच्या कंडिशनमध्ये ट्रॅफिकमध्ये जास्त इश्यू होतोय. जसं मी एक ट्रिप घेऊन गेलो, तुम्ही खडकीचा रोड घ्या, 5:30-6च्या नंतरच खडकीचा रोड आहे ना, तो पूर्ण जाम होऊन जातो. पूर्ण काय माहित काय एवढं, पण पूर्ण जाम होतोय. तर जास्त करून तो रोड त्या साईडचा तुम्ही टाळा, तो रोड मारू नका, कारण आज पण तो रोड खूप जाम होता. मी तर त्या साईडनं गेलो, तर मी डायरेक्ट जो बाजूला मिलिटरी एरिया तिकडनं गाडी टाकली, तर तिथनं इझी वाटलं मला. पण हेच की कधी पण कुठला माझा रूट घेताय ना, आधी ट्रॅफिक बघा आणि मग जाऊ, कारण खूप ट्रॅफिक होते सध्या. आता फेस्टिवल म्हणून होतंय का आपल्या का कुठं काम चालू आहे ते नीट सांगता येणार नाही, कारण काही जागी मेट्रो वगैरे बाकीची कामं पण चालू आहेत आणि आता फेस्टिवलमुळे बाकीची लोक पण गावी चालली आहेत, त्यामुळं दोन्ही असू शकतात. तर ठीक आहे, ओव्हरऑल आपला दिवस आज इथं एंड झाला आणि उद्याचा दिवस बघूया कसा निघतो. आज भावाला समजून सांगूया की जरा लवकर येत वगैरे जा, मग त्यामुळे आपण जर लगभग 11, 11:30, 12पर्यंत घरातून निघलो ना, आपलं टार्गेट पण लवकर होऊ शकतं आणि बिझनेस पण चांगला होऊ शकतो. कारण जो कोणी दुपारच्या नंतर गाडी काढत असेल ना, त्यांना माहित असेल दुपारी एवढा बिझनेस असतात आणि ज्या राईड जरी भेटतात ते पण कमी रेटच्याच भेटतात. तर मी हेच बोलेल, लवकर सकाळी निघा, 12 वाजे 12:30 वाजेपर्यंत करा, थोडा ब्रेक घ्या आणि परत 6 ते रात्रीच्या 12 करा. बघा तुम्हाला प्रॉफिट होईल यामध्ये, कारण हे दोन्ही पिकावर्स आहेत, त्यामुळे रेट चांगलेच भेटतात. तर ठीक आहे मित्रांनो, तर आजची अर्निंग आवडली असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या.